नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनोज सोनवणे खूप मनापासून स्वागत करतोय। आजच्या व्हिडिओचा टॉपिक जो आहे तो खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे। आपण हे खूप वेळा आपल्या प्रोग्रामिंग जर्नीमध्ये किंवा प्रोग्रामिंग करिअरमध्ये किंवा कोणताही प्रोग्राम लिहिताना सिंपल असला तरी सुद्धा खूप वेळा आपण हे पर्टिक्युलर नॉलेज वापरतो आणि ते नॉलेज काय आहे? सो लूप। प्रत्येक प्रोग्रामिंग मध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपण लूपचा वापर करतोच। 90% टाइम आपण लूपचा वापर नेहमी करतो। एखादी अशी गोष्ट जी आपल्याला वारंवार करायची आहे, रिपीटेडली करायची आहे, राईट, एखादी ऍक्शन आपल्याला रिपीटेडली करायची आहे, करून घ्यायची आहे कॉम्प्युटर कडून, तर त्या केसमध्ये आपल्याला लूपचा खूप फायदा होतो। तर हे लूप म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आणि ते लिहिण्याचा सिंटॅक्स कोणता आणि ते लिहिल्यानंतर एक्झिक्यूट काय होतं, हे सगळं आज आपण इथे बघणार आहोत, राईट। तर सगळ्यात पहिले लूप म्हणजे काय हे जाणून घेऊया। तर लूप म्हणजे काय लिहिलंय वाचतो मी। इन अ प्रोग्रामिंग लँग्वेज अ लूप इज अ स्टेटमेंट। लूप काय एक स्टेटमेंट आहे। प्रत्येक लाईन ऑफ कोड वी कॉल इट ॲज अ स्टेटमेंट। प्रत्येक लाईन जी आहे कोडची त्याला आपण स्टेटमेंट असं म्हणतो। सो ऑफकोर्स जेव्हा तुम्ही एखाद्या लूपचं प्रोग्राम लिहिताय, सो यू आर रायटिंग अ स्टेटमेंट, म्हणजे एक स्टेटमेंटच लिहिताय, राईट। ए इज इक्वल टू 2 हे स्टेटमेंटच आहे। इट इज अ लाईन ऑफ कोड, सो वी कन्सिडर इट ॲज अ स्टेटमेंट। सो in programming language, a loop is a statement that contains, आता स्पेशल काय त्या स्टेटमेंट मध्ये, सो that contains instructions that continually repeat until a certain condition is reached, right? सो त्या लूप मध्ये आपण काही इन्स्ट्रक्शन्स पास ऑन करतो। कॉम्प्युटरला एखादी गोष्ट आपण करायला सांगतो, बट ती एकदाच नाही करायची, ती रिपीटेडली करायची आहे आणि त्यावेळेस आपण ह्या लूपचा वापर करतो, ठीक आहे। सो जोपर्यंत एखादी कंडिशन मीट होत नाही तोपर्यंत ते लूप चालतच जाणार। एक स्पेसिफाईड कंडिशन मीट झाली तर त्या केसमध्ये ते लूप तिथे थांबणार, राईट, आणि तिथून त्या लूप मधून तो प्रोग्राम मधून आपण बाहेर पडणार, राईट। सो दॅट इज व्हॉट अ लूप इज। एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊया। समजा तुम्हाला एक प्रोग्राम लिहायला दिलाय, असं सांगितलंय की राईट अ प्रोग्राम टू प्रिंट द टेक्स्ट हॅलो वर्ल्ड एक्सक्लेमेशन मार्क 10 टाइम्स। सो असं 10 वेळा तुम्हाला प्रिंट करायचंय। सो एक डॉंकी वर्क कसं असणार आहे, तुम्ही प्रिंट हॅलो वर्ल्ड, प्रिंट हॅलो वर्ल्ड, प्रिंट हॅलो वर्ल्ड ब्रॅकेट मध्ये या सिंटॅक्स मध्ये तुम्ही ते 10 वेळा लिहिणार, राईट। सो डॉंकी वर्क। हे जर कोणी 100 वेळा लिहायला लावलं, 1000 वेळा लिहायला लावलं, सो दॅट इज नॉट डुएबल, राईट। इझिली इट्स नॉट डुएबल, इझिली ते डुएबल नाही आहे। तर ह्या केसमध्ये जर मला कोणी असं सांगितलंय की हॅलो वर्ल्ड हे 10 वेळा प्रिंट करायचंय, तर मी इन्स्टेड ऑफ युजिंग 10 लाईन्स ऑफ कोड, हे 10 लाईन्स ऑफ कोड वापरण्यापेक्षा मी विदिन 2 to 3 लाईन्स मध्ये हे करू शकतो आणि त्याच्यासाठी लूपचं नॉलेज असणं गरजेचं आहे। तर हे कसं करू शकतो हे आपण बघूया। त्याआधी लूपचे टाइप्स कोणते कोणते ते बघूया। सो सगळ्यात पहिला टाइप जो आपल्याला डिस्कस करायचा आजच्या व्हिडिओमध्ये तो आहे व्हाईल लूप, राईट। तर याचा सिंटॅक्स काय आहे ते बघूया। त्याच्या आधी दुसरा कोणता असणार आहे, फॉर लूप, आणि त्याच्यानंतर नेस्टेड लूप्स। नेस्टेड मध्ये काय असणार आहे तर नावातच कळतंय की लूप मध्ये लूप, नेस्टेड लूप। सो सगळ्यात पहिले व्हाईल लूप काय आहे ते जाणून घेऊया। त्याचा सिंटॅक्स कसा आहे बघा। व्हाईल कीवर्ड आहे, डब्ल्यू स्मॉल मध्ये आहे, एव्हरीथिंग इज इन स्मॉल। व्हाईल मग काय असणार आहे, कंडिशन। तुम्ही एक कंडिशन देतात, त्याच्याबद्दल आपण बोलूयाच सविस्तर। कंडिशन म्हणजे एक्झॅक्टली काय ते, पण सिंटॅक्स कसं आहे ते बघा। व्हाईल कीवर्ड वापरायचा आहे, त्याच्यानंतर स्पेस द्यायचा आहे, त्याच्यानंतर एक कंडिशन लिहायची आहे आणि कंडिशन लिहिल्यानंतर कोलोन द्यायचे, राईट। कोलोन शुड बी नेसेसरी। हा सिंटॅक्स फॉलो झालाच पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही एंटर देणार। एंटर दिल्यानंतर जर समजा तुमचा स्टेटमेंट ह्या व्हाईलच्या खाली आहे, स्टेटमेंटचा एस ह्या डब्ल्यूच्या खाली आहे, तर तो सिंटॅक्स रॉंग असणार आहे, कारण व्हाईल कंडिशन ह्या स्टेटमेंट नंतर पुढचे जे स्टेटमेंट्स आहेत ते एका टॅबने तुम्हाला सुरू करायचे आहेत। तो आपण याला काय म्हणतो, इंडेंटेशन। सो तुम्हाला इथे इंडेंटेशन द्यायचं आणि त्याच्यानंतर तुमचे जे काही स्टेटमेंट असतील, जे काही एक्झिक्यूट करायचं असेल, जे काही ऍक्शन करायचे असेल, त्या ऍक्शन करण्यासाठीचे इन्स्ट्रक्शन्स इथे असतील आणि त्या एक्झिक्यूट होत जातील। कधीपर्यंत होत जातील, जोपर्यंत इथली कंडिशन ट्रू असेल। एकदा जर इथली कंडिशन फॉल्स झाली तर याच्या खालचे जे स्टेप्स आहेत ते एक्झिक्यूट होणं बंद होणार आहे, राईट। सो सिंटॅक्स तुम्हाला मी सांगितलं
कीवर्ड व्हाईल स्पेस, मग एक कंडिशन जी ट्रू असेपर्यंत त्याच्या खालचे सगळ्या इन्स्ट्रक्शन्स किंवा स्टेप्स एक्झिक्यूट होतील. एकदा जर ती कंडिशन दिलेली कंडिशन फॉल्स झाली तर पुढच्या स्टेप काय एक्झिक्यूट होणार नाही. राईट. सो किती वेळा एक्झिक्यूट करायचं आहे हे आपल्याला कंडिशन थ्रू द्यावं लागतं. ह्या खालच्या ज्या प्रोसेसेस आहे हे किती वेळा एक्झिक्यूट करायचे आहेत हे आपल्याला कंडिशन मध्ये द्यावं लागतं. एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 1 आहे आपल्याकडे, प्रिंट द टेक्स्ट हॅलो वर्ल्ड 10 टाइम्स. हॅलो वर्ल्ड जे आहे हे 10 वेळा मला प्रिंट करायचंय, मागचंच आहे. सो डॉंकी वर्क आपण बघितलं 10 वेळा लिहायचंय प्रिंट हॅलो वर्ल्ड, प्रिंट हॅलो वर्ल्ड. बट तसं न करता लूप व्हाईल लूप थ्रू आपण हे कसं अचीव्ह करू शकतो चला बघूया. हॅलो वर्ल्ड 10 वेळा लिहायचंय. वन सेकंड. So while loop, we will write a keyword first. सगळ्यात पहिले आपण कीवर्ड लिहिणार while, त्याच्यानंतर स्पेस, आणि मग इथे कंडिशन द्यायची आहे. तर कंडिशन आपण काय देणार 10 वेळा करायची आहे. राईट. मग आपण एक नंबर इनिशिएट करूया. राईट. वी विल इनिशिएट अ नंबर. आपण एक नंबर इनिशिएट केला, लेट्स से n इज इक्वल टू 1. ठीक आहे. एक नंबर इनिशिएट केला, n हा व्हेरिएबल घेतला, त्याच्यामध्ये 1 स्टोअर केला, आणि आपण काय म्हणतोय खाली, जेव्हा n हा लेस दॅन ऑर इक्वल टू 10 असेल, ही कंडिशन झाली. व्हाईल n लेस दॅन ऑर इक्वल टू 10 ही काय झाली मित्रांनो, कंडिशन झाली. आणि सिंटॅक्स काय म्हणतो, कंडिशन नंतर काय करायचंय, कोलन द्यायचे. सो हे कोलन दिले आपण. राईट. आता याच्यानंतर इंडेंटेशन देऊन तुमचे स्टेटमेंट आहे. तर आपल्याला एक्झिक्यूट काय करायचं, कोणती ऍक्शन करायची आहे, प्रिंट हॅलो वर्ल्ड. हॅलो वर्ल्ड हे प्रिंट करायचं आहे किती वेळा, 10 वेळा. 10 वेळा प्रिंट करायचंय म्हणून आपण इथे लिहिलं की लेस दॅन इक्वल टू 10. मग होणार कसं हे आपण बघूया. त्याआधी आपल्याला जी ऍक्शन करायची आहे ते स्टेटमेंट थ्रू इथे लिहूया. सो आपल्याला काय करायचं, प्रिंट करायचंय, म्हणून आपण लिहूया इथे प्रिंट. काय प्रिंट करायचंय, हॅलो वर्ल्ड. सो कोटेशन मार्क मध्ये आपण लिहूया हॅलो वर्ल्ड, लाईक दिस. बट आता जर मी याला एक्झिक्यूट केलं तर काय होणार आहे बघा, n इज इक्वल टू 1. सो n मध्ये 1 ही व्हॅल्यू आहे. मग व्हाईल n इज लेस दॅन इक्वल टू 10, n मध्ये काय 1, मग ती कंडिशन चेक होणार, 1 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, येस ट्रू. देन प्रिंट हॅलो वर्ल्ड. प्रिंट हॅलो वर्ल्ड झालं. परत तो इथे येणार व्हेन, परत तो चेक करणार कंडिशन व्हेन n इज लेस दॅन इक्वल टू 10 परत. सो इट्स अ लूप ना. हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर, प्रिंट हॅलो वर्ल्ड हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर कंट्रोल पुन्हा ह्या व्हाईल कडे येतो. कंट्रोल पुन्हा ह्या व्हाईल कडे येतो. मग व्हाईल परत चेक करतो की दिलेला नंबर n हा लेस दॅन 10 आहे का, असेल तर परत तो एक्झिक्यूट करणार. सो n हा प्रत्येक वेळेस 1च असणार आहे. n इज इक्वल टू 1. कॉम्प्युटरमध्ये आपण n ची व्हॅल्यू चेंज केलीच नाहीये. सो ऑलवेज इट विल बी 1. आणि हे इन्फानाइट लूप असणार आहे, हे इन्फानाइटली चालत जाणार आहे. राईट. हे तुम्ही मुळीच करू नका. राईट. सिस्टमवर जास्त ताण येतो आणि तुमची सिस्टम स्लो होते. सो डोंट डू इट. आणि चुकून झालंच असेल तर कंट्रोल C दाबा, ज्युपिटर नोटबुक मध्ये असाल तर. राईट. किंवा इंटरप्ट कर्नेल म्हणून करा, तुमचा व्हाईल लूप तुम्ही स्टॉप करून टाका जर चुकून झालं असेल तर, आणि नसेल झालं तर करू नका. इथे कळतंय, राईट, एक्सपेरिमेंट करायची गरज नाहीये. इथे कळतंय की n ची व्हॅल्यू नेहमी 1 असणार आहे. ही कंडिशन त्या केसमध्ये नेहमी ट्रू असणार आहे. आणि प्रत्येक वेळेस हॅलो वर्ल्ड हे प्रिंटच होत जाणार आहे इन्फानाइट टाइम्स. राईट. सो असं व्हायला नको, त्याच्यासाठी आपण प्रिकॉशन काय घेणार आहे, लेट्स सी. सो द प्रिकॉशन विच वी आर गोइंग टू टेक, आपण जी प्रिकॉशन घेणार आहे, काय करणार आहे, ह्याच्याच खाली अजून एक स्टेटमेंट आपण लिहिणार आणि त्यामध्ये आपण ह्या n ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करणार आहोत एकाने. सो n इज इक्वल टू n प्लस 1. आता
प्रिंट हॅलो वर्ल्ड झाल्यानंतर पुढची लाईन एक्झिक्यूट होणार. ह्या लाईन मध्ये काय होणार आहे, एन ची व्हॅल्यू काय आहे, प्रेझेंटली 1, सुरुवातीला 1 आहे. सो 1 + 1 2 होणार. मग एन ची व्हॅल्यू किती होणार, 2 होणार. आणि एन ची व्हॅल्यू इथे मी ब्रॅकेट मध्ये लिहितो, राईट नाऊ एन किती आहे, 2 आहे. आणि ही अपडेटेड व्हॅल्यू ह्या एन मध्ये जाणार. ऑफकोर्स एन इज नाऊ 2 ना. मग जेव्हा कंट्रोल व्हाईल लूप कडे जाणार तेव्हा एन ची व्हॅल्यू ही 2 झालेली असणार. आणि 2 ≤ 10 आहे का हे चेक होणार. सो 2 ≤ 10 आहे, चेक झालंय, ट्रू आहे सिग्नल. सो हॅलो वर्ल्ड प्रिंट होणार. हॅलो वर्ल्ड सेकंड टाइम प्रिंट झाल्यानंतर एन मध्ये प्रेझेंटली 2 व्हॅल्यू आहे इथे, तीच व्हॅल्यू इथे येणार. 2 + 1 3 होणार. मग ह्या एनचं काय होणार, 3 होणार. आणि हा 3 इथे चेकिंगला जाणार व्हाईल लूप मध्ये. सो 3 अगेन ≤ 10. परत तिसऱ्यांदा हॅलो वर्ल्ड प्रिंट होणार, राईट. त्याच्यानंतर परत एन मध्ये जे 3 व्हॅल्यू आहेत ती इथे येणार. 3 + 1 एन ची व्हॅल्यू अपडेट होणार, 3 to 4. मग 4 इथे जाणार. सो यू कॅन अंडरस्टँड हे लूप चालतच जाणार जोपर्यंत इथे एन 10 येत नाही. इथे एकदा 10 आला तर पुढे काय होणार चेक करा. 10 इथे जाणार. 10 <10 आहे का, नाही, बट इक्वल टू आहे. <= आपण कंडिशन टाकले. सो 10 इज इक्वल टू 10. मग प्रिंट हॅलो वर्ल्ड 10th टाइम्स 10व्या वेळा हॅलो वर्ल्ड प्रिंट होणार. त्याच्यानंतर एन मध्ये जी 10 व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू +1 अशी एन ची व्हॅल्यू अपडेट होणार 11 ने. आणि ही व्हॅल्यू रिप्लेस होणार 11 ने. आणि हा 11 एन मध्ये जेव्हा जाणार 11 <= 10 अशी कंडिशन होणार. ती कंडिशन फॉल्स असणार आहे. आणि जेव्हा ती फॉल्स असणार आहे हे खालचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाही. इथे तुमचं लूप थांबणार. सो दिस इज हाऊ व्हाईल लूप वर्क्स. असं तुमचं व्हाईल लूप काम करतं. तर तुम्हाला कंडिशन व्यवस्थित टाकता आली पाहिजे. आणि सोपं आहे, किती वेळा रन करायची ती पर्टिक्युलर कंडिशन हे तुम्हाला माहिती आहे, अपफ्रंट तुम्हाला माहिती आहे. ती तुम्ही कंडिशन टाकणार आणि त्याच्यानुसार तुमचा जो स्टेटमेंट आहे तो एक्झिक्यूट होणार. आणि जेव्हा ती कंडिशन फॉल्स ठरणार तेव्हा तुमचं लूप स्टॉप होणार. तिथे व्हाईल लूप मध्ये आपल्याला काळजी कशाची घ्यायची असते मित्रांनो, लूप स्टॉप होण्याची, राईट. लूप स्टॉप होण्यासाठी तुम्हाला इन्क्रिमेंट करावी लागते त्या कंडिशन मध्ये. प्रत्येक लूप नंतर ही कंडिशन चेंज होणं गरजेचं आहे. जर ही कंडिशन चेंज झाली नाही तर तुमचं लूप जे आहे एकतर रनच होणार नाही, आणि एकदा रन झालं आणि कंडिशन सेम आहे, अपडेट होत नाहीये, तर त्या केसमध्ये तुमचं लूप हे इन्फानाइट टाइम्स चालत जाणार. तर कुठेतरी हे लूप थांबवायसाठी आपण इन्क्रिमेंट करत असतो, ह्या कंडिशन मध्ये चेंजेस करत असतो. सो दॅट इज अ व्हाईल लूप. हे आहे तुमचं व्हाईल लूप. दुसरं जे एक्झाम्पल आहे, प्रिंट ऑल दी इव्हन नंबर्स बिटवीन 1 and 10. 1 आणि 10च्या मधले जेवढे काही इव्हन नंबर्स आहेत, फॉर एक्झाम्पल 2, 4, 6, 8 and 10 इटसेल्फ, हे सगळे नंबर्स प्रिंट करायचे आहेत आपल्याला, राईट. इव्हन नंबर्स प्रिंट करायचे. तर ह्या केसमध्ये व्हाईल लूप हे कसं वापरू शकतो, चला बघूया. ओके, सो लेट्स सी. इथे आपण यूज करूया एक व्हेरिएबल अगेन. n इज इक्वल टू स्टार्ट करूया 1 पासून चेक करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. n इज इक्वल टू 1. इथे आपण व्हाईल लूप लिहूया. व्हाईलची कंडिशन, व्हाईल n इज << 10. तर मग खालचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते प्रोसेस करा, राईट, एक्झिक्यूट करा. तर खाली काय आहे, तर आपल्याला काय चेक करायचं, इव्हन नंबर प्रिंट करायचे, राईट. तर इथे लिहूया, थोडी स्पेस सोडतो मी आणि मी इथे लिहिणार प्रिंट n. सो प्रिंट होताना n प्रिंट होणार, पण n मध्ये जी व्हॅल्यू आहे, राईट, एन मध्ये जी व्हॅल्यू आहे ती इव्हन असली तरच ती प्रिंट व्हायला पाहिजे. तर याच्या आधी आपल्याला एक कंडिशन टाकावी लागणार आहे. आणि ती कंडिशन म्हणजे काय, चेक करणं की तो पर्टिक्युलर नंबर एन मध्ये जो नंबर स्टोअर आहे तो इव्हन आहे की ऑड आहे, ते चेक करावं लागेल. आणि ते झाल्यानंतर आपल्याला ते प्रिंट करायचंय. इव्हन असेल तरच प्रिंट करायचंय आणि इव्हन जर नसेल तर प्रिंट नको व्हायला, अशी कंडिशन टाकायची. सो ती कंडिशन आपण कशी टाकणार आहोत ते बघूया. इथे आपण यूज करणार आहोत इफ स्टेटमेंट.
कंडिशन चेक करण्यासाठी आपण इफ स्टेटमेंट वापरतो. इंडेंटेशन दिलेलं आहे, लक्षात ठेवा. इफ एन मॉड्युलस पर्सेंटेजचा सिम्बॉल 2 इक्वल्स टू 0, परत कोलन इक्वल्स टू, डबल इक्वल टू, चेक करतोय आपण मॉड्युलोचं काय. जर आपण ह्या नंबरला 2 ने डिवाइड केलं तर त्याचा जो रिमाइंडर आहे तो 0 आहे का, त्याचा जो रिमाइंडर आहे तो 0 आहे का हे चेक करतोय, राईट. इव्हन नंबर म्हणजे काय, असे नंबर ज्याला 2 ने भाग जातो. वी कॅन डिवाइड विथ 2 अँड रिमाइंडर बिकम 0. असे नंबर्स म्हणजे इव्हन नंबर. आपण तेच चेक करतोय. इफ n मॉड्युलो 2 इज इक्वल टू 0, n ला जर 2 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 उरतो का. जो उरत असेल काय करा, प्रिंट करा. इथे परत इंडेंटेशन देणार. कोलन आल्यानंतर खालचे जे ब्लॉक ऑफ कोड आहे ते इंडेंटेशन मध्ये येतात. तर आपण इथे लिहिणार प्रिंट n. ही कंडिशन ट्रू असेल तरच प्रिंट करा, राईट. सो इफ n इज नॉट an even number, n जर ऑड असेल तर ही कंडिशन एक्झिक्यूट होणार नाही. हे पर्टिक्युलर स्टेटमेंट, नॉट अ कंडिशन, हे पर्टिक्युलर प्रिंट n हे जे स्टेटमेंट हे एक्झिक्यूट होणार नाही, राईट. सो इफ n इज n मॉड्युलो 2 इक्वल्स टू 0, प्रिंट इव्हन नंबर. एल्स काय करायचंय, काहीच नाही करायचं, तर नाही लिहिलं तरी चालतं, राईट. मग तो काय करणार, परत व्हाईल लूप मध्ये जाणार, राईट. इट विल गो अगेन इन टू द व्हाईल लूप. व्हाईल मध्ये परत n ची व्हॅल्यू चेक होणार, पण आता हा 1 परत इथे 1च जाणार. सो तुम्हाला मी सांगितलंय व्हाईल लूप मध्ये ही जी कंडिशन आहे ही चेंज व्हायला पाहिजे. तर होणार, करायचं काय मित्रांनो, हा नंबर इफ n मॉड्युलो 2 इक्वल टू 0 हे चेक झाल्यानंतर प्रिंट होणार, आणि जर नाही झालं तर पुढच्या लाईनवर जाणार. तर इफ ब्लॉकच्या बाहेर, इफ हा जो ब्लॉक आहे, राईट, या इफ ब्लॉकच्या बाहेर हा इफ ब्लॉक आहे. इफ नंतर जे इंडेंटेशन देतो आपण, तर त्याचा ब्लॉक ऑफ कोड असतो, ते एक्झिक्यूट होतात, राईट. ते एक्झिक्यूट झाल्यानंतर तो बाहेर पडतो. सो इफ ह्या ब्लॉक ऑफ कोड मधून बाहेर पडायचं तर आयच्या एक्झॅक्टली खाली, राईट, ह्या इंडेंटेशन लेवलला, इफच्या इंडेंटेशन लेवलला आपण इन्क्रीमेंट करणार आहोत. n इज इक्वल टू n प्लस 1, n इज इक्वल टू n प्लस 1. ठीक आहे. म्हणजे होणार काय तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले n ची व्हॅल्यू 1 आहे, इथे 1 जाणार. 1 लेस दॅन 10 ट्रू आहे, मग तो पुढच्या लाईनवर जाणार. इथे चेक करणार इफ 1 मॉड्युलो 2 इक्वल्स टू 0, 1 ला जर 2 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 असतो का, नाही. सो प्रिंट होणार का, नाही होणार. मग तो पुढे जाणार, काय करणार, n इज इक्वल टू n प्लस 1. n मध्ये 1 व्हॅल्यू आहे, 1 प्लस 1 2 होणार, n ची व्हॅल्यू अपडेट होणार, आणि ही जी नवीन व्हॅल्यू आहे n इज इक्वल टू 2, ही व्हॅल्यू जाणार या n मध्ये, आणि कंडिशन काय होणार आहे, 2 लेस दॅन इक्वल टू 10. 2 लेस दॅन इक्वल टू 10 ट्रू आहे, मग पुढच्या लाईनवर जाणार, तो चेक करणार 2 मॉड्युलो 2 इक्वल्स टू 0. 2 ला जर 2 ने डिवाइड केलं तर बाकी 0 उरते का, येस, ट्रू आहे. पुढच्या लाईनवर जाणार एक्झिक्युशन साठी, मग हे प्रिंट होणार, प्रिंट 2 हे प्रिंट होणार. 2 प्रिंट झाल्यानंतर पुढच्या लाईनवर जाणार, इफ ब्लॉक मधून तो बाहेर पडणार. ह्या पर्टिक्युलर लाईनवर गेल्यानंतर n ची व्हॅल्यू 2 आहे, 2 प्लस 1 3 होणार, n इज इक्वल टू दिस टाइम 3 होणार. ही 3 ची नवीन अपडेटेड व्हॅल्यू इथे कंडिशन मध्ये जाऊन ती चेक होणार. असं होणार जोपर्यंत n ची व्हॅल्यू ही 11 होत नाही. एकदा n ची व्हॅल्यू 11 झाली, ही कंडिशन फॉल्स होणार, खालचं काहीच एक्झिक्यूट होणार नाही, तुमचं व्हाईल लूप तिथे थांबणार, राईट. सो तुम्ही हे ट्राय करून बघा. जुपिटर नोटबुकवर हे दोघं प्रोग्राम तुम्ही रन करून बघा. व्हाईल लूप इझी आहे, एवढं काही अवघड नाहीये. ठीक आहे. कशा पद्धतीने ते काम करतंय हे समजणं गरजेचं होतं, आणि ते आपण इथे खूप छानरित्या समजून घेतलेलं आहे अशी मी आशा करतो, आणि इथेच थांबतो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येऊया ह्याचाच पुढचा टॉपिक जो आहे डिफरंट लूप विच इज अ फॉर लूप. ठीक आहे. हेच काम तुम्ही वेगळ्या लूपने पण करू शकतात, व्हाईल लूपने पण करू शकतात, हेच काम तुम्ही फॉर लूपने पण करू शकतात. म्हणजे फॉर लूप एक्झॅक्टली लिहिण्याचा सिंटॅक्स काय आणि ते कसं काम करतं हे आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा.